एक देश जिथे 110 बिलियनर्स आहेत, जगातील सर्वाधिक प्रमाणात, पण त्याच देशातला ॲव्हरेज माणूस महिन्याला फक्त $700 कमवतो. ही इनइक्वॅलिटी नाही आहे, ही सिस्टीम करप्शन आहे आणि तो देश आहे रशिया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. 1991 मध्ये सोव्हिएट युनियन कोसळलं. रशियामध्ये प्रायव्हेटायझेशन सुरू झालं. सरकारी कंपनीज खासगी लोकांना विकल्या गेल्या. पण त्या कुणाला मिळाल्या? तर पुतीनच्या जवळच्या लोकांना, ज्यांना ऑलिगार्क्स म्हणतात. ऑइल कंपनीज, गॅस कंपनीज, बँक्स, मीडिया सगळं त्यांच्या ताब्यात गेलं. रशियाच्या 110 बिलियनकडे देशाच्या एकूण वेल्थचा 35% आहे. पुतीन स्वतः किती श्रीमंत आहेत? ऑफिशियली त्यांची सॅलरी महिन्याला $1400 आहे. पण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमने शोधलं की त्यांच्याकडे $1 बिलियन पॅलेस आहे, $700 मिलियन यॉट्स आहेत. अलेक्झी नॅव्हाल्नी यांनी पुतीनच्या करप्शनवर डॉक्युमेंटरी बनवली. त्यांना तुरुंगात टाकलं आणि 2024मध्ये हे तुरुंगातच मेले. आता यातून आपण काय शिकण्यासारखं आहे की जेव्हा देशाचे रिसोर्सेस मुठभर लोकांच्या हातात जातात, जेव्हा करप्शन उघड करण्याला शिक्षा होते, तेव्हा देश रशिया बनतो. फ्री प्रेस आणि विसल ब्लोअर्स हे करप्शनचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जिथे ते नाहीत तिथे करप्शन राजा असतो. आता जगात काय चाललं.